कहाणीचं नाव आहे आदित्य रानूबाईची कहाणी काटवट माझी गंगा. उज्जैन नगरी एक जय नावाचा सावकार राहत होता. त्या सावकाराला 4 मुले होती. 3 मुलांची लग्न झालेली होती. ते सूर्यदेवाला खूप मानत असत. पौष महिन्यास सुरुवात झाली. सावकाराची बायको मोठ्या थाटाने रविवारची पूजा करत असत. ती 3 सुनेला घेऊन गंगेत स्नान करायला जात असत. सोबत 4था मुलगा पण जात असत. स्नान करून झाल्यानंतर सूर्यनारायणाची पूजा केली. पूजा करत असताना त्या गंगेमध्ये एक मुलगी स्नान करून बाहेर येत होती. ती येत असताना त्या मुलाने तिला पाहिले. त्याला ती खूप आवडली. मग तो आपल्या आईशी विचारपूस करतो. तो म्हणतो, आई, मला ही मुलगी खूप आवडली आहे. मला हिच्याशी लग्न करायचे आहे. तर त्याची आई नाही असं बोलून निघून जाते. कारण ती मुलगी गरीब घराण्यातील होती. आईच्या विरोधात जाऊन तो तिच्याशी लग्न करून घरी घेऊन जातो. पण सावकारीणीला ते मान्य नसताना सुद्धा मुलाच्या प्रेमापोटी काहीही न बोलता त्या मुलीचा स्वीकार करते. दुसऱ्या रविवारी सावकाराच्या बायकोने 3 सुनांना घेऊन गंगेत स्नान करायला जाते. 4थ्या सुनेला घरात कोंडून ठेवते आणि तिला म्हणते, आम्ही येईपर्यंत स्वयंपाक करून ठेव असं सांगून त्या जातात. 4थ्या सुनेची पण सूर्यनारायणावर खूप श्रद्धा असते. तिला पण गंगेत स्नान करायला जावंसं वाटत होतं. मग ती सूर्यनारायणाला नमस्कार करून म्हणाली, काटवट माझी गंगा, गंगेचं पाणी काटवटीत येऊ दे. तर सूर्यनारायण तिला प्रसन्न झाला आणि गंगा काटवटीत आली. तिची सासू गंगेत आंघोळ करत असताना तिची नथ गंगेत वाहून गेली आणि ती काटवटीत आली. तिची स्नान झाल्यानंतर तिने सूर्यनारायणाची पूजा केली. पूजा झाल्यानंतर स्वयंपाक करावा म्हणून ती स्वयंपाकघरात जाते. तर काय, स्वयंपाक झालेला होता. सासूसुना घरी आल्या. सासू ओरडू लागली, माझी नथ गंगेत वाहून गेली. तर 4थी सून तिची नथ सासूच्या हातात देते. मग ते पाहून म्हणते, गंगेत वाहून गेलेली नथ इथं कशी आली? सून म्हणाली, मी काटवटीत बसून स्नान करत होते. गंगा काटवटीत आली. त्या पाण्यात नथ सापडली. मग सासू बोलते, स्वयंपाक झाला का? असं बोलून सगळेजण व्रत सोडून घेतात. 3ऱ्या रविवारी परत सासू 3 सुनांना घेऊन गंगेला जाते. मोठ्या मुलाला म्हणते, घरी राहा, तिच्यावर लक्ष ठेव असं म्हणून जातात. मग 4थी सून, काटवट माझी गंगा असं म्हणलं की काटवट भरून पूर्ण वाडा पाण्याने भरतो. ते पाहून तिचा भाव्या तिला मोठ्याने ओरडू लागला, एवढं पाणी कुठलं आलं, कसं आलं? पण ती त्याला काहीच न बोलता स्नान करून मोठ्या मनाभावाने सूर्यनारायणाची पूजा करते. तिनं त्या पाण्यातून बाहेर येताच वाड्यातील पाणी नाहीसं झालं. सासासुना गंगेहून स्नान करून घरी आल्यानंतर सासू तिच्या मुलाला विचारते, खरंच पाणी आलं होतं का? तिने स्वयंपाक केला का? तो म्हणाला, पाणी आलं होतं, पण तिने स्वयंपाक केला नाही. मग सासू रागाच्या भरात स्वयंपाकघरात जाऊन बघते. स्वयंपाक खरंच केला नाही का हिने? तर काय, तिथे स्वयंपाक झालेला होता. स्वयंपाकघरात सगळीकडे मोतीपवळे पडलेले असतात. कारण आदित्य रानूबाई स्वयंपाक करून जात असताना हसत गेल्यामुळे तिथे मोतीपवळे पडलेले असतात. मग सासू सुनेला बोलावून विचारते, हे मोतीपवळे कोणाचे आहे? तर ती म्हणते, मला आदित्य रानूबाईंनी मोतीपवळे म्हणून आशीर्वाद दिला. 4थ्या रविवारी पण सर्व तसंच झालं. 5व्या रविवारी सासू सुनेला म्हणाली, आण तुझी गंगा. मग सुनेने सूर्यनारायणाला नमस्कार केला. म्हणाली, काटवट माझी गंगा, गंगेचं पाणी काटवटीत येऊ दे. असं म्हणून ती काटवटीत बसते. मग काटवटीतून एक उंच धार आली आणि तिच्या डोक्यावर पडू लागली. तिचं स्नान झाल्यानंतर पाणी नाहीसं झालं. मग तिची सासू म्हणाली, चल तुझ्या देवानं स्वयंपाक केला का पाहू तर. स्वयंपाकघरात काहीच नव्हतं. तर सासू सुनेला काही पण अनापशनाप बोलू लागली.
आणि म्हणाली, कुठे आहे तुझा देव? कुठे आहे तुझी आदित्य रानूबाई? सून रडू लागली. सूर्यनारायण आणि आदित्य रानूबाईची धावा करू लागली. तर तिला सूर्यनारायण प्रसन्न झाला. आदित्य रानूबाई स्वयंपाकघरात फिरल्या आणि पाचीपक्वान्नाचा स्वयंपाक तयार झाला. सूर्यनारायणाने रत्नाचा हार सावकाराच्या चौथ्या सुनेला दिला आणि सूर्यनारायण सासूला बोलला, देवाला गरीब श्रीमंत भेदभाव नाही. जो मनाभावातून देवाची भक्ती करेल, देव त्याचा. असं बोलून सूर्यनारायण आणि आदित्य रानूबाई अदृश्य झाले. सासासुना पाहतच राहिल्या. जसा सूर्यनारायण सावकाराच्या चौथ्या सुनेला प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण.